ज्येष्ठ नागरिकांनी निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी काय करावं या विषयावर आज आपण पाहणार आहोत. आज मी तुमच्यापैकी अशा लोकांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलू इच्छिते जे सध्या 65 ते 80 वर्षाच्या दरम्यान आहेत. एक अशी गोष्ट आहे की ज्या वयातील खूप लोक दररोज नकळत चुका करत आहेत आणि त्यांना याचं नुकसानसुद्धा कळत नाही. ही सवय केवळ तुमची स्फूर्ती आणि ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्य काही वर्षांनी कमी करू शकतं. खरं सांगायचं तर एक लक्षात ठेवा, यानंतर तुमच्या शरीरात असे बदल घडतात की काही सवयी अधिक धोकादायकही ठरू शकतात. ज्या गोष्टी तुम्ही 40 किंवा 50व्या वर्षी सहज करू शकत होता त्या आत्ता तुमचं आरोग्य गंभीर करतात. बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशा सवयी पाहणार आहोत. जर तुमचं वय 65 ते 80च्या दरम्यान असेल तर ही एक संधी आहे. तुम्ही त्या सवयी बदलू शकता. खरंच तुमच्या आरोग्यावर आणि तुमच्या आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करत असतात. तर या सवयी नक्कीच तुम्ही बंद करा. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ 65 ते 80च्या दरम्यान असाल तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप वेळ एका ठिकाणी बसून राहणं टाळा. तुम्ही म्हणाल की मी तर दररोज चालायला जातो म्हणजे मी सक्रिय आहेच. पण इथेच एक अडचण आहे की जर तुम्ही थोडा व्यायाम करत असाल तरी तसं एका खुर्चीत बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी आणि स्नायूचा कमकुवतपणा वाढतो. रक्ताभिसरणाचा धोकाही वाढू शकतो. संशोधनातून असंही समोर आलं आहे की खूप वेळ बसून राहिल्यामुळे तुमच्या चयापचय संस्थेवरती परिणाम होतो. तुमचे पायाचे आणि पोटाचे स्नायू कमकुवत होतात. सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि या सगळ्यांमुळे तुम्हाला चालताना अडचण निर्माण होते. जसं की पडण्याची शक्यता निर्माण होते. विचार करा, तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहताना गुडघ्यात थोडासा जडपणा जाणवतो, पाठीमध्ये ताण जाणवायला लागतो. हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगतं की त्याला अधिक हालचालींची गरज आहे. खूप वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं, ज्यामुळे तुमचे स्नायू सांधे आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तात गाठी होण्याचा धोका वाढतो, वजन वाढतं आणि तुमची विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. हाच अनुभव 72 वर्षाचे सकाराम यांना आला. त्यांना नेहमी असं वाटायचं की मी दररोज खूप चालतो आहे, त्याच्यामुळे मी खूप व्यायाम करतो आहे. परंतु हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे पाय कमकुवत होऊ लागले आहेत. पाठीचा त्रास वाढत आहे. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना समजावलं की ही गोष्ट फक्त चालण्यापुरतीच मर्यादित नाही तर सतत बसण्याचा तुमचा कालावधी वाढलेला आहे. तेव्हा तुम्ही तो कालावधी बंद करा. तेव्हा सखाराम काकांनी दररोज 30 ते 45 मिनटं उठून थोडं फिरणं चालू केलं, थोडंसं स्ट्रेचिंग केलं, थोडा वेळ शरीर हलवण्यासाठी एक टायमर सेट केला आणि आठवड्यातच त्यांना खूप फरक जाणवला. तेव्हा तासनतास एकाच खुर्चीमध्ये किंवा एका ठिकाणी बसून न राहता मधूनच उठून तुम्ही तुमचे हात फिरवू शकता, खांदे फिरवू शकता, पाय पसरवू शकता. काही मिनिटांसाठी तुम्ही फिरायलाही जाऊ शकता. या जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला याचा स्पष्ट असा फरक जाणवेल. तेव्हा तुमच्या शरीराला दिवसभर अधिक हालचालींची गरज आहे हे जाणून घ्या. यासाठी जिममध्ये जावं असं काही नाही. दिवसभर सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे. दिवसभर थोड्या थोड्या हालचाली करत राहणं महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वयानंतर लोकांकडून होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे पुरेसं प्रथिन न घेणं. यामुळे आपल्या स्नायूंची ताकद कमी होते, शरीरातील उत्साह कमी होतो. तेव्हा वयानुसार प्रोटीन घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला वाटू शकतं की मी तर भरपूर खातो त्यामुळे मी ठीक आहे, पण खरं तर आहे की जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं तसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा वापर करू शकत नाही. याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंना योग्य आकारात ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज असते. जर तुम्ही तुमच्या प्रथिनांकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही नकळत आजारांकडे वळत आहात. प्रथिने पुरेशा प्रमाणात नाही घेतलं तर आपल्या स्नायूंचं नुकसान होतं. आपलं शरीर जर स्वावलंबी ठेवायचं असेल तर प्रथिनांची खूप गरज आहे. बहुतेक लोकांना तेव्हाच कळतं की खरोखरच आपल्याला प्रथिनांची गरज आहे जेव्हा उठणं, बसणं किंवा किराणा सामान उचलणं, जिना चढणं, जेव्हा त्यांना दम लागतो किंवा स्नायू कमकुवत होतात, जडपणा जाणवतो, तेव्हा कळतं की आपल्या शरीरामध्ये
प्रथिनांची कमतरता आहे. 68 वर्षाचे सदाशिव यांना असंच वाटायचं की मी खूप खातो, परंतु हळूहळू त्यांच्या पायामध्ये कमकुवतपणा जाणवू लागला. पहिल्यासारखी ऊर्जा राहिली नाही. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की स्नायूंच्या योग्य पोषणासाठी प्रथिनांची गरज आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश केला. सुकामेवा, कडधान्ये खायला सुरुवात केली आणि त्यांच्या बऱ्याचशा समस्या दूर झाल्या. 71 वर्षाचे रघुनाथराव यांना वाटायचं की कमी झोप ही आपण वृद्ध झाल्यामुळे झालेली आहे. हळूहळू त्यांना दिवसभर थकवा जाणवू लागला. रक्तदाब बिघडला. डॉक्टरांनी त्यांना समजावलं की त्यांच्या शरीराला अजूनही चांगल्या झोपेची गरज आहे आणि उपाय म्हणजे त्यांनी आपल्या दिनचर्येमध्ये सुधारणा केली. रात्री उशिरापर्यंत TV, मोबाईल पाहणं बंद केलं. झोपायच्या अगोदर त्यांनी शांत संगीत ऐकायची सवय लावली. आठवड्याभरातच त्यांना चांगली झोप लागली. त्यांची मनस्थितीही सुधारली. त्यांना उत्साह वाटू लागला, ताजंतवानं वाटू लागलं, सुस्ती कमी झाली आणि ते सकाळी खूप फ्रेश राहायला लागले. आणि त्यांनी त्यांच्या वेळापत्रकामध्ये चांगली सुधारणा केली. झोपेसाठी चांगला वेळ दिला आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेतही सुधारणा झाली आणि शारीरिक तंदुरुस्तीही त्यांना दिसून आली. तेव्हा शरीरासाठी झोप ही खूप महत्त्वाची आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शक्तिवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळणं. अनेक जण हे समजतात की रोज चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला, यामुळे बळकटपणा टिकतो, पण संतुलन टिकवता येत नाही. वय वाढल्याबरोबर स्नायू कमकुवत होतात, संतुलन कमी होतं. थोड्याशा दुखापतीनेही खूप गंभीर अशी इजा होऊ शकते. वृद्ध व्यक्तींना तर तोल जाण्याचा खूप मोठा धोका असतो. त्यांचे पाय कमकुवत झालेले असतात. संतुलन स्नायूंमध्ये व्यवस्थित नसतं. स्नायूंमध्ये अशक्तपणा आलेला असतो. स्नायूमध्ये आणि शरीरामध्ये जर संतुलन ठेवायचं असेल तर सर्वच गोष्टींचं संतुलन ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचं वय 60 ते 80च्या दरम्यान असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून नक्कीच निरोगी आणि उत्साही राहू शकता. जसं की हलकासा व्यायाम करणं, हलकासा आहार घेणं, समाजामध्ये मिसळणं, मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी शांत संगीत ऐकणं किंवा आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमणं, आपल्या मित्रांना फोन करणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं, आपल्या जोडीदारासोबत गप्पा मारणं, दोघांनी मिळून मिसळून राहणं, तीर्थयात्रेला जाणं, प्रथिनयुक्त आहार घेणं, चहा कॉफीचं प्रमाण कमी करणं, फळं भाज्या जास्तीत जास्त घेणं यासारखे बदल जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये केले तर तुम्ही वृद्धापकाळातही चांगलं जीवन जगू शकता. यासाठी तुम्ही सामाजिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊन तुम्ही तुमचं सामाजिक स्वास्थ्यही चांगलं ठेवू शकता. तेव्हा वृद्धापकाळात तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर तुम्ही प्रथिनयुक्त आहार घ्या, थोडासा व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि ताजी फळे घ्या, आहार चांगला घ्या आणि समाजामध्ये मिसळा, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा आणि मानसिक शांतीसाठी छंद जोपासा. नक्कीच तुमचा वृद्धापकाळ चांगला जाईल.